आता नारायण राणेंच्या भूमिकेकडे वळूया। मराठा समाज आरक्षणासंबंधी राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाशी सहमत नसल्याचं केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी म्हटलंय। या संदर्भात राणेंनी ट्विट केलंय। या निर्णयानुसार इतर मागासवर्गात असंतोष निर्माण होऊ शकतो असा इशारा देखील नारायण राणेंनी दिलाय। बघा, राणेंनी त्या संदर्भात एक ट्विट देखील केलेलं आहे। मराठा आरक्षणाच्या निर्णयावर राणेंची ही टीका आहे। निर्णयामुळे असंतोष निर्माण होऊ शकतो असं नारायण राणेंना वाटतंय। मराठा आरक्षणाच्या निर्णयावर सहमत नसल्याचं राणेंचं विधान आहे। मराठा आरक्षण संदर्भातील अधिसूचना जुन्या कुणबी नोंदी असलेल्यांसाठी आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नारायण राणेंच्या ट्विटवर दिली। तसंच कुणीही गैरसमज करून घेऊ नये, मराठा समाजाला टिकणारा आरक्षण देण्याचा निर्णय होण्यासाठी मागासवर्ग आयोग नेमला असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं। जे आपण मराठा समाजाला आरक्षण देण्याचा जो निर्णय आपण घेतोय तो मागासवर्ग आयोग त्याचा एम्पिरिकल डेटा गोळा करते। एवढ्या मोठ्या प्रमाणावर 36 जिल्ह्यांमध्ये काम सुरू आहे। मराठा समाज हा शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास कसा आहे हे त्या डेटामधून येईल आणि त्यामुळे याच्यामध्ये कोणीही काही गैरसमज करून घेण्याची आवश्यकता नाही। मराठा समाजाला, ज्यांना मराठा समाजाचं आरक्षण हवं आहे त्यांच्यासाठी आपण हा मागासवर्ग आयोग कामाला लावलेला आहे। युद्ध पातळीवर लोक काम करतात।